श्री स्वामी समर्थ. नमस्कार. मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर पहा, आज आहे वार मंगळवार, षटतिला एकादशी. तर आज ही एकादशी आलेली आहे. ह्या एकादशीला इतर एकादशीपेक्षा जास्त महत्त्व प्राप्त झालेलं आहे. प्रत्येक एकादशीचं जे महत्त्व आहे तर ते वेगवेगळं असतं. त्याचप्रमाणे षटतिला एकादशी जी आहे हिचं महत्त्वसुद्धा अधिकच जास्त आहे. या षटतिला एकादशीला भगवान विष्णूंची पूजा अर्चा करायची आहे आणि त्यांच्यासाठी व्रत देखील करायचं आहे. त्याचबरोबर या एकादशीला जर आपण तीळदान केलं तर याचं खूप मोठं पुण्य आपल्याला प्राप्त होत असतं. जर आपण भगवान विष्णूंना तीळ अर्पण केले आणि आपली जी मनोकामना आहे ते बोलत जर तीळ अर्पण केले तर आपली जी काही इच्छा आहे तर ती आपली नक्कीच पूर्ण होते असं म्हटलं जातं. त्याचबरोबर आपण जे काही पदार्थ बनवणार आहोत, जेवण बनवणार आहोत, भाज्या बनवणार आहोत किंवा चपाती वगैरे बनवणार आहोत, त्यामध्ये सुद्धा आपल्याला तिळांचा वापर करायचा आहे. त्याचबरोबर आपण पिण्याचं पाणी जे भरतो, म्हणजे काही आपला हंडा वगैरे असतो, त्यामध्ये सुद्धा आपण तिळांचा वापर करायचा आहे. तर पहा, षटतिला एकादशी जी आहे तर ह्या एकादशीला पहा, आपण जो तुळशीमध्ये शालिग्राम भगवान ठेवतो त्यांच्यावर जे जर तीळ अर्पण केले तर आपल्या ज्या काही मनोकामना आहेत तर त्या नक्कीच पूर्ण होतात. आणि ह्या दिवशी पहा, तुम्हाला तिळांचा वापर जिथे करता येईल तिथे करायचा आहे. अंघोळीच्या पाण्यामध्ये देखील आपल्याला तीळ टाकूनच अंघोळ करायची होती. तर पहा, ज्याप्रमाणे संक्रांतीला आपण तिळाचा वापर करतो, प्रत्येक गोष्टीमध्ये तीळ टाकतो, त्याचप्रमाणे आपल्याला ह्या एकादशीला सुद्धा तिळांचा वापर करायचा आहे. कारण षटतिला एकादशीला तिळांचा खूप महत्त्व आहे. त्यामुळेच आपल्याला तीळ टाकून सर्व गोष्टी ह्या करायच्या आहेत. त्याचबरोबर वर्षामध्ये एकूण 24 एकादशी येतात आणि महिन्यामध्ये 2 एकादशी येतात. तर एक येते कृष्ण पक्षामध्ये आणि एक येते शुक्ल पक्षामध्ये. तर पहा, त्याचबरोबर आपल्याला या दिवशी काही उपाय देखील करायचे आहेत. त्यामुळेच पहा, आपल्याला संध्याकाळी घरातून बाहेर अशी ही एक वस्तू फेकायची आहे ज्यामुळे आपल्या जीवनातील सर्व अडचणी नष्ट होतील. त्याचबरोबर आपल्या घराची, मुलांची, पतीची खूप सारी प्रगती होईल. आपल्या जीवनामध्ये काही दोष असतील, अडचणी असतील, करणीबाधा, कटकटी, काही नजरदोष यासारख्या गोष्टी जर असतील त्यासुद्धा नष्ट होऊन जातील. आपल्या 7 जन्मांचे दारिद्र्य हे नष्ट होऊन जाईल. इतका हा प्रभावशाली उपाय आपल्याला आज संध्याकाळी 5च्या नंतर करायचा आहे. तो कसा करायचा आहे याबद्दलच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आणि आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा तुम्हाला सर्वात अगोदर याचं नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. तर पहा, हा उपाय जो आहे तर तो आपल्याला संध्याकाळी 5 नंतर सुरू करायचा आहे आणि तो तुम्ही रात्री 12पर्यंत कधीही करू शकता. हा उपाय जो आहे तर तो संध्याकाळीच आपल्याला करायचा आहे. दिवसभरामध्ये म्हणजे सकाळी आपल्याला हा उपाय करता येणार नाही. हा उपाय जो आहे तर तो आपल्याला आपल्या घरातील सर्व अडचणी, दोष, संकट दूर करण्यासाठी करायचा आहे. आणि हा उपाय केल्याने पहा, आपल्या घराची भरभरून प्रगती होईल, मुलांची प्रगती होईल, पतीची प्रगती होईल. तर मुलांची पहा, कधी कधी प्रगती खुंटते आणि मुलं अभ्यासामध्ये कमी पडतात. त्याचबरोबर नोकरी व्यवसाय करणार असतील तर त्यामध्ये सुद्धा ते कमी पडतात. अशा वेळी त्यांच्या ज्या अडचणी आहेत, त्यांचे जे संकट आहेत ते दूर होऊन जातात आणि त्यांची खूप सारी प्रगती होते. तर पहा, आपल्या घरामध्ये काही दोष, अडचणी असतील तर आपल्याला अनेक संकटांना, अडचणींना सामोरे जावे लागते. त्यामुळेच पहा, आपल्याला असे काही उपाय करायचे असतात. ही जे काही तिथी आहेत ना, ह्या तिथींना आपण असे उपाय जर केले तर आपल्या ज्या अडचणी आहेत, संकट आहेत ते दूर होऊन जातात आणि आपली प्रगती होऊ लागते. त्यामुळेच आपल्याला ह्या षटतिला एकादशीला हे काही उपाय करायचे आहेत. आणि पहा, ही षटतिला एकादशीला पितृदोष दूर करण्यासाठी सुद्धा खूप महत्त्वाची ही एकादशी मानली जाते. आता बघा, जर आपल्या घरामध्ये पितृदोष असेल तर आपल्या घराची प्रगती होत नाही, आपल्या घराची कुठेतरी प्रगती खुंटली जाते. त्याचबरोबर आपल्या मुलांची, जर मोठे मुलं असतील तर त्यांची लग्न होत नाहीत किंवा
आपल्या मुलांची लग्न झालेली आहेत, भरपूर वर्ष होऊन गेले तरीसुद्धा त्यांना संतान प्राप्ती होत नाही. असे काही दोष घरामध्ये निर्माण होत असतात. त्यामुळेच पहा, आपल्याला काही उपाय हे वेळच्या वेळेला जर आपण केले तर आपल्याला अनेक संकटांना सामोरे जावे लागत नाही. म्हणजे ज्या अडचणी येणार आहेत तर त्यांना सामोरे जावे लागत नाही. त्या अडचणी आपल्या अगोदरच दूर होऊन जातात. त्यामुळेच आपल्याला असे काही उपाय करायचे आहेत. तर पहा, आपल्याला संध्याकाळी काय करायचं आहे, काय घराच्या बाहेर फेकायचं आहे. आता पहा, यासाठी आपल्याला लागणार आहेत काळे तीळ. तर काळे तीळ आपल्याला घ्यायचे आहेत. तर पहा, काळे तीळ आणि पांढरे तीळ या तिळांना या दिवशी खूप महत्त्व आहे. त्यामुळे या एकादशीला आपल्याला काळे तीळ घ्यायचे आहेत आणि त्यानंतर घ्यायचे आहे चिमूटभर पिवळी मोहरी. तर पिवळी मोहरी ही घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. त्यामुळेच तुम्हाला पिवळी मोहरी घ्यायची आहे. त्याचबरोबर पहा, 7 लाल मिरच्या घ्यायच्या आहेत आणि ह्या ज्या मिरच्या आहेत तर त्या देठ असणाऱ्या घ्यायच्या आहेत. जर आपल्याकडे लाल नसतील तर तुम्ही हिरव्या मिरच्या घेतल्या तरी चालतील. यानंतर आपल्याला थोडंसं खडे मीठ घ्यायचं आहे आणि त्यानंतर घ्यायचे आहेत तर 2 लवंगा घ्यायच्या आहेत. त्याचबरोबर 2 वेलची देखील आपल्याला लागणार आहेत. तर ह्या सर्व वस्तू घ्यायच्या आहेत. ह्या वस्तू घेऊन आपल्याला आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तींवरून 7-7 वेळा उतरवून घ्यायच्या आहेत. मग ती व्यक्ती आजारी असो, खूप चिडचिड करणारी असो किंवा मग खूप कटकट करणारी असो, म्हणजे लहान मुलं आहेत पहा, खूप सारे हट्टीपणा करतात, तर त्यांच्यावरून सुद्धा म्हणजे प्रत्येकावरून आपल्याला ह्या 7 वेळा उतरवून घ्यायच्या आहे. आता बघा, तुम्ही ह्या वस्तू जेव्हा लहान मुलांवरून उतरवणार आहात तेव्हा आपल्याला असं बोलायचं आहे की आपल्या घरातील मुलांची जी काही इडापिडा आहे तर ती टळू दे, त्यांची खूप सारी प्रगती होऊ दे, असं आपल्याला बोलतच ह्या वस्तू उतरवायच्या आहेत. आणि खूप तापट व्यक्ती आहे आणि खूप किरकिर करत आहे, खूप चिडचिडपणा करत आहे, तर मग अशा व्यक्तींवरून उतरवताना सुद्धा आपल्याला असं म्हणायचं आहे की यांची नजर निघून जाऊ दे. त्याचबरोबर काही वाईट शक्ती, काही वाईट प्रभाव यांच्यावरती होत असेल तर तो सुद्धा नष्ट होऊन जाऊ दे, असं आपल्याला बोलत ही वस्तू आहेत तर त्या 7 वेळा उतरवायच्या आहेत. त्याचबरोबर घरामध्ये एखादी व्यक्ती वारंवार आजारी पडत आहे, त्यावेळेस त्यांच्या जीवनामध्ये सुख, शांती, समृद्धी निर्माण होऊ दे, त्यांची जी काही इडापिडा आहे ती टळून जाऊ दे, त्यांचा जो आजार आहे तो नीट होऊ दे, असं म्हणत आपल्याला त्यांच्यावरून सुद्धा उतरवायचे आहेत. आता काय करायचं आहे, सर्वांवरून उतरवून घ्यायचं आहे, स्वतःवरून सुद्धा उतरवायचं आहे आणि प्रत्येक घरामध्ये आपल्याला भिंती असतील त्या भिंतींना टच करायचं आहे. घरातून प्रत्येक रूममधून फिरवायचे आहेत. फिरवत असताना श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत ह्या वस्तू सगळीकडे फिरवायच्या आहे. यानंतर आपल्याला ह्या वस्तू घेऊन घराच्या मुख्य दरवाजामध्ये यायचं आहे. मुख्य दरवाजावरून सुद्धा आपल्याला वरच्या चौकटीपासून ते खालच्या उंबरठ्यापर्यंत टच होईल अशा 7 वेळा उतरवायच्या आहेत. आणि त्यानंतर घराच्या बाहेर जायचं आहे आणि घराच्या बाहेर एखादा डस्टबिन असेल त्यामध्ये ह्या टाकून द्यायच्या. आणि जर तुमच्या घराबाहेर डस्टबिन नसेल तर स्वतःच्या घराच्या बाहेर जो डस्टबिन असेल त्याच्यामध्ये सुद्धा टाकून देऊ शकता किंवा मग आपल्या घराच्या दक्षिण साईडला टाकून देऊ शकता. जर दक्षिण साईडला कुणाची घरं किंवा कपडे वाळत असतील किंवा अंगण असेल तर अशा वेळेस फेकू नका. आपल्यामुळे कुणालाही त्रास होता कामा नये याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. त्यामुळे ह्या वस्तू ज्या आहेत तर त्या तुम्ही एखाद्या डस्टबिनमध्येच टाकून दिलेल्या चांगल्या, किंवा मग तुम्ही त्या वस्तू थोडासा कापड टाकून घराच्या बाहेर जाळल्या तरी चालेल. आणि घराच्या बाहेर जेव्हा तुम्ही जाळणार असाल किंवा फेकणार असाल त्यावेळेस त्या फेकल्यानंतर, जाळल्यानंतर आपल्याला त्यांच्याकडे वळून पाहायचं नाही. म्हणजे घरात येताना त्या साईडला आपल्याला वळून पाहायचं नाही. जर आपण वळून पाहिलं तर ती नकारात्मकता परत आपल्यासोबत आपल्या घरामध्ये येते. मग असं न करता आपण डायरेक्ट घरामध्ये न येता हातपाय धुवायचे आहेत आणि डायरेक्ट घरामध्ये येऊन देवाचे दर्शन करायचे आहे. अशा प्रकारे हा उपाय करायचा आहे. हा उपाय केल्याने घरातील सर्व दोष, अडचणी, संकट दूर होऊन जातात. जीवनातील ज्या काही दोष असतील ते सर्व नष्ट होऊन जातात. घराची, मुलांची प्रगती होते. तर चला, इथेच करते व्हिडिओचा एंड. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.